तुम्ही तिला थोपवू शकला असतात. मग मी काय केलं? शेवटी तुम्हीच तिला घडवलं आणि तुम्हीच तिला उचकावलं. हे प्रेमबीम काय मला माहित नाहीये, पण तिने ते चॅलेंज म्हणून स्वीकारलंय आणि ती ते पूर्ण करणार आहे. मी तुला न्यायला चालेल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग चल आपण आपल्या घरी जाऊया. नाही नाही, माझी खात्री पटल्याशिवाय मी तिला पाठवणार नाहीये. अभि म्हणाला चारूला जर माझ्यावर विश्वास असेल तर तिने माझ्यासोबत यावं. मी नाही जाऊ शकले. अगं पण त्याच्यासाठी तू स्वतःला का दोष देतेस? तुझी काय चूक आहे त्यात? हे बघ, त्यावेळी तू मामीचा विचार केलास म्हणून मामीने अडवल्यावर तुझं पाऊल अडलंय. पण हे अभिला कोण समजवणार? त्याला तर असंच वाटत असेल ना की स्वतःच्या जीवाला भिवून मी त्याचा हात सोडला, अविश्वास दाखवला मी त्याच्यावर. हो म्हणजे खरं आहे, पण आता ह्याच्यावर उपाय काय? आहे, उपाय आहे. तू आत्ताच्या आत्ता अविनाशला फोन कर. त्याने फोन बंद ठेवलाय. तो रागावला ना की असंच करतो. अगदी सगळे दारे खिडक्या बंद करून स्वतःला कोंडून ठेवतो. हरकत नाही, तू घरच्या नंबरवर फोन कर. आणि आईने फोन घेतला तर त्यांना रिक्वेस्ट कर, त्यांना म्हणावं की जरा अविला फोन दे. हो चार, कर फोन. हे बघ, आपल्याकडून आपण जमतील तेवढे उपाय करून बघायचे. खरंच कर फोन. हॅलो. हॅलो आई, मी चारू बोलते. आता बोलण्यासारखं काय राहिलंय? अविनाशने सगळं सांगितलं हो मला. आई, मला त्याविषयीच बोलायचं होतं. मीही तेच म्हणते. आता राहिलंय काय बोलण्यासाठी? आम्हाला तर कुणी मारेकरी ठरवूनच टाकलेस. आता एकदा कोर्टात ते सिद्ध करा म्हणजे झालं. तुम्ही सुटलात आणि आम्ही सुटलो. आई, तुम्ही अशी टोकाची भूमिका का घेताय? कारण तुला सासरी पुन्हा पाठवायचं नाही हे तुझ्या मामा मामीने आधीच ठरवून टाकलं होतं. आम्हाला कल्पना आहे त्याची, पण आमच्यावर ठपका ठेवून असं कारस्थान केलं जाईल याची कल्पना मात्र नव्हती. महाराज काय ते बघून घेतील. उगाच वाईट साईड बोलून मी माझी जीभ कशाला विटाळू? चल ठेव फोन आणि पुन्हा फोन करू नकोस. आई, आता आपण भेटू ते डायरेक्ट कोर्टातच घटस्फोटासाठी, कळलं? चारू, 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 काय बोलल्या त्या? एक काय होतंय तुला? चारू, पाणी आण. हा पाणी आण. काय झालं चारू? ए चारू, चारू माझ्याकडे बघ. ए चारू, काय होतंय तुला? हे बघ, काय बोलल्या त्या? चारू, चारू, चारू. आता मी तुला शेवटचं विचारतोय, आज तरी प्रदोषाची पूजा संध्याकाळी करणार आहेस का? अरे बाबा, हे बघ शेवटचं विचारतोय. आज प्रदोष आहे. तू जर पूजा करणार असलास तर पूजेची सगळी सामग्री तयार ठेवतो. हे बघ, मी तुला शेवटचं विचारतोय. शेवटचं विचारतोय म्हणत त्याच्या मागे घोषाच लावलेस की? असं नाही ग, पण घेतलेला वसा टाकू नये असं म्हणतात. हे असले कुठले नियम याने किंवा याच्या वडिलांनी पाळलेले कधी बघितलेस का तू? असं नाही ग, पण आज तरी प्रदोषाची पूजा बाप्पाच्या हातून व्हावी असं मला वाटतं. तुला असं वाटतं की ही पूजा माझ्या वातनं व्हावी, म्हणजे तू मला आधी सांगायचं ना, मी केली असती. सगळं ऐकत होतास ना? अरे मग नीट उत्तर द्यायला झालं होतं काय तुला? उगाच त्याचा जीव खाल्लास. हे बघ, पुढची 55 वर्ष तरी याच्या जीवाला काहीही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नको. हा असंच माझं डोकं खात राहणार. 55 वर्ष? नको नको, एवढी लांब लचक शिक्षा नको रे बाबा. बघ, किती आवडलास तरी तुला झालेला आनंद लपवता येत नाही. तुझा तयारीला लाग. मी संध्याकाळी बसेन पूजेला. अरे देवा, म्हणजे पूजा होईपर्यंत तुझा उपवास? चवळीची उसळ केलीस ना, खाईन ती, काळजी नको. हा? अरे काय, माझ्या दृष्टीने उपासाचा उपासनेशी काहीही संबंध नाही. तुला हवं म्हणून पूजा केली आणि आईला हवी म्हणून उसळ खाल्ली.
माझ्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. ऐकावं ते नवलच. हे बघ, माझं ऐकण्यासाठीच तुला बाबांनी इथे ठेवलाय. त्यामुळे जा, पूजेची तयारी कर आणि आधी दूध पी आणि मग निश्चिंत मनाने पूजेची तयारी कर. अगदी 1001 बेल खुडलेस तरी हरकत नाही. आणि दूध पी रे नक्की. असा रे कसा तू का? काय झालं? स्वतःसाठी काहीच करत नाहीस. कोणतरी येईल जी माझ्यासाठी पण काहीतरी करेल. कधी येईल रे ती? चावू लागली की सांगतो. असं विचारणं बरोबर दिसत नाही. पण मगाशी का रे तो ध्यानात प्रसन्नपणे हसत होतास? अच्छा, ते होय. ते बिपिनच्या चारूसाठी. का रे? चारू सासरी जाईल असं वाटतंय? घटना महत्वाच्या नाही. आयुष्य आहे म्हणजे घटना घडतच राहणार. काही मना जोगत्या तर काही मनाच्या विरुद्ध. मी हसत होतो ते तिची वृत्ती आणि प्रवृत्ती बदलली म्हणून. म्हणजे आई, सकारात्मक बदल म्हणतात तो आता चारूने स्वीकारलाय. इतके दिवस ती निर्णय घेण्याचं काम दुसऱ्या कोणावर तरी सोपवत होती, पण आता आयुष्याला ती स्वतः सामोरी जाईल. जो निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः घेईल. आणि प्रपंचात ही फार महत्वाची गोष्ट आहे. घे घे ताई. हे तू पण घे, मी खायला. नाही राहू दे ग बाई. तू बस आधी आणि खायचं नंतर बघूया. बस बघू बस. तू म्हणतेस? अगं, हे बघ, मुलं यायच्या अगोदर आपण ज्यासाठी इथे भेटलोय ना ते बोलून घेऊया. बस बघू. ताई, घर बघून घ्या. आणि ही मुलीची आई आणि यांचे यजमान 5 वर्षापूर्वीच वारले ग हार्ट अटॅकने. महाराजांची इच्छा. बघितलं, आपण एका परिवारातले. आपले विचार किती जुळतात ते. हो ना, ही महाराजांचीच कृपा. त्यांनीच तुम्हाला पाठवलं. मी सांगते, त्यांनीच हा योग जुळवून आणलाय. काय सांगणार हो तुम्हाला. सोन्यासारखी पोर माझी, पण तिच्या बाबतीत नेहमी काय बिनसतं ना तेच कळत नाही मला. मग घटस्फोटित मुलाशी लग्न जमतंय असं वाईट वाटतंय का तुम्हाला? तसं असेल तर आधीच सांगा. नको नको ते आरोप सहन करून आम्ही आता अगदी दमलोय. आता पुन्हा काहीही सहन करायची ताकद उरलेली नाही माझ्यात आता. अगं बाई, कुणी केले आरोप तुमच्यावर? अहो, तुम्हाला काय सांगायचं? अरे, आता आपण म्हणालो ना महाराजांनी आपल्याला भेटवलंय म्हणून. म्हणजे हे लग्न व्हावं ही महाराजांचीच इच्छा असणार. आणि असणार काय आहेच. बरं नन्ने, तुझी मुलगी काय तुझ्या शब्दाबाहेर नाही. आणि आता ताई, तुला सुद्धा तुझ्या मुलाचा पुढचा विचार करायलाच हवा ना. आणि मग असं असताना आपण या लग्नाविषयी असा नाराजीचा सूर का लावतो? हो, तेही आहे. बरं, तुमच्या काही अपेक्षा वगैरे असतील तर सांगा. नाही म्हणजे मुलीचा भाऊ अजून काही करत नाही, पण तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाची सगळी सोय करून ठेवली आहे. अहो, अपेक्षा काय असायची? महाराजांच्या कृपेनं भरभरून आहे घरात. 2 पिढ्या बसून खातील इतकं आहे. आता फक्त पुढची पिढी एकदा अंगणात खेळू दे, एवढीच एक इच्छा आहे. हो हो, असंच होईल. आपले महाराज अगदी काही निर्दयी नाहीये. चला आता हातात हात मिळवा बघू, म्हणजे माझ्या जीवाचं समाधान होईल. चला 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 चला. माझ्या बाजूनी ही सोयरी पक्की समजा. माझ्याही बाजू. चला आता माझ्या खाण्याचं बघा. चला चला चला. अभि, काही बोलणार नाहीयेस? बोलण्यासारखं काही उरलंय का आपल्यात? मग उगाच का आपण भेटलोय? हे बघ, तू बोलवलंस म्हणून मी भेटलो. म्हणजे बोलण्यासारखं काहीतरी आहे आपल्यात. तुझ्याकडे काही बोलण्यासारखं असेल ना तर तू बोल, मी ऐकतो. बोल. फक्त ऐकणार आहेस? तू माझं ऐकत नाहीस, मग आता ते काम मी करतो. हे तू समजूतदारपणे बोलतोयस की नाईलाजाने? तुला काय फरक पडतो? असं का म्हणतोयस? हे बघ, जिथे विश्वास संपतो तिथे नातंही उरत नाही. अरे विश्वास नाही असं कोण म्हणतंय? हे बघ, प्रत्येक गोष्ट तोंडानं बोललीच पाहिजे असं काही नसतं. काही गोष्टी कृतीतूनही सुचवता येतात. मी चल म्हटल्यानंतर तू माझ्या बरोबर आली नाहीस. त्याबद्दल क्षमा मागते.
अच्छा, म्हणजे क्षमा मागायला भेटली आहेस काय तर तू? क्षमा मागून तुझं समाधान होईल? ते पण आता मलाच विचार. सगळ्यांसमोर तू माझ्या बरोबर यायला नाकारलास, हा माझा अपमान नाहीये का? अच्छा, म्हणजे मी आले नाही याच्या दुःखापेक्षा तुझा इगो हर्ट झालाय. बघ, नातं असतं तिथे थोडा इगो असतोच. मग माझ्या इगोचं काय? तुझा इगो? का आश्चर्य वाटलं? नाही, कधी लक्षात नाही आलं. लक्षात नाही आला कारण तो कधी लक्षात घेतलाच नाही. मलाही तो कधी जाणवला नाही. कारण मूल नसलेली सून इतकीच ओळख माझी त्या घरात होती. अगं असं का म्हणतेस तू चारू? असं मी का म्हणते याचा विचार तू करावी. स्वतःला विचार. हे बघ, मी तुला कधी दुखावलंय का? आता हसायला काय झालं? त्याबद्दल आभार मानू की पाठ थोपटू तुझी? मूल नाही यात माझा काही दोष नाही, पाप नाही की कसला गुन्हा नाही. पण म्हणून घरचं वातावरण बदलण्याचा तू कधी प्रयत्न केला नाहीस. कोणीही यावं आणि टपली मारून जावं तसा जो सुचलं असेल. चारू, ओरडू नकोस. मी तुझी बायको आहे याचा आनंद नाही, पण मूल नाही याचं दुःख जास्त आहे तुला. आणि मूल नसल्याचं दुःख आता माझ्यासाठी बोथट झालंय. मला माझी ओळख पुरेशी आहे. मुलाशिवाय मी थांबून राहणार नाही आणि तुझ्याशिवाय अपुरीही नाही. तू शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. तुला हवं असेल ना तर मी तुला डिवोर्स द्यायला सुद्धा तयार आहे. मी खूप बोलते असं वाटत असेल ना तुला, तू शांतपणे विचार कर. आयुष्य कोणासाठी थांबून राहत नाही आणि आपल्यालाही थांबून चालत नाही. पण हे काय मध्येच? म्हणजे एवढी महागडी साडी, ना दसरा ना दिवाळी. प्रत्येक वेळेला निमित्त कशाला हवं? आवडली मला साडी, घेतली. तुला आवडली की नाही? छान आहे की नाही? साडी छानच आहे. बघितलं, मी म्हटलं नव्हतं हिला आवडेल म्हणून. हो, पण साडी म्हणजे पैसे वेस्ट. अगं मी कुठे नेसते साडी? इतके दिवस नेसत नसशील, पण आता नेसावी लागेल ना वरचेवर. का आता असं काय घडणार आहे? नाही म्हणजे मला प्रमोशन मिळणार आहे हे नक्की, पण त्यासाठी साडीची आवश्यकता नाहीये. बेडशीट मस्त आहे. हे बेडशीट नाहीये. बेडशीट नाही, टेबल क्लॉथ पण दिसत नाही तो. हा, पडदा हॉलला लावायचा. विपुल, अरे विपुल, ही 3000ची साडी आहे. आईने घेतली माझ्यासाठी. साडी? आणि अशी एकच साडी नाही, चांगल्या 3-4 घेणार आहे हो बाई साहेबांना. हीच खुशी में. खुशी आता करणार नाही, मग कळेल. मग नाही, कारण आधी कळायला हवं. ते कळल्याशिवाय कुठलीही खुशी, कुठलाही आनंद साजरा करायचा नाही. आईला मी आधीच सांगून ठेवलंय. तू गप रे. प्रत्येक वेळेला काय तुझी मर्जी सांभाळत बसायचं आम्ही? एवढा कोण लागून गेलायस तू मोठा? आई, भाऊ आहे तो माझा. मग मी काय तुझी वैरीण आहे का त्याची वैरीण आहे? आईच आहे ना तुमची. नेहमी भल्याच बघत असते ना तुमच्या. माझं लग्न म्हणजेच माझं भलं असं नाहीये. अगं हे तू आत्ता म्हणतेस ग, पण एकदा का डोक्यावर अक्षता पडल्या ना मग म्हणशील मावशीने केलं ना ते अगदीच. म्हणजे स्थळ मावशीने आणलंय? मग तर सगळी सखोल चौकशीच करायला हवी. काय मावशी, यावेळेस कोण महाभाग शोधून आणलाय? इतकं टोचून बोलायला नको. अगं नंतर छातीत खंजीर खुपसून घेण्यापेक्षा आधी नुसती सुई टोचलेली बरी, नाही का? नन्ने बघ ग. विपुल, तू जरा अति बोलतोयस हा. मला तोंड उघडायला लावू नकोस. मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. मी कमावता नाही, मला जबाबदारीची जाणीव नाही, हेच ना? मग काय चूक आहे ते? हो, कारण जबाबदारी मान्य करायची कुवत लागते, ती माझ्यात आहे. अगं बाई, आणि त्या जोरावर लग्न करणार आहेस तिचं? नाही, त्या जोरावर तिला तिचा निर्णय घ्यायला लावणार आहे मी.
मग झालंच कल्याण. तू कमावता नाहीयेस ना, मग हातची कमावती बहीण कशी काय जाऊ देशील? इनफ इज इनफ. काय वाटते ती बेजबाबदार विधानं तू इथे माझ्या घरामध्ये बसून करशील आणि मी ऐकून घेईन असं वाटलं तुला? चालती हो आत्ताच्या आत्ता या घरात ना. बोल, तिला घरातून जा म्हणणारा तू कोण? म्हणजे या घरात आता कुणी यायचं कुणी थांबायचं हे सगळं तू ठरवणार? हो, जे जे या घराला घातक आहे ते या घरामध्ये मी अजिबात येऊ देणार नाही. या घराला घातक तू आहेस. काय बोलतेस तू? बरोबरच बोलते. असला मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. बरं झालं हे आधीच गेले ते, नाहीतर ह्याची असली थेरं बघून काय केलं असतं त्याने काय माहित. बसायला काय झालं आता? नाईलाज झालं म्हणून सांगतोय. बाबांनी जायच्या आधी हे घर, ही सगळी इस्टेट माझ्या आणि विद्याच्या नावावर केली. आणि बाबांच्या इच्छेनुसार पाहिलं गेलं तर तुला दर महिन्याला रोख 2300 रुपये द्यायचे, एवढंच त्यांनी लिहून ठेवलंय. शक्यतो मानानं घरात ठेवा, नाहीतर वृद्धाश्रमात पाठवणी करा, अशी सूचना लिहायला सुद्धा बाबा विसरले नाही. नन्नी, नन्नी, काय झालं? नन्नी, विद्या, बाबा तुम्ही बोलवलं? हो, बोलवलं म्हणजे काय, तू हाक मारल्याशिवाय समोर उभा राहत नाहीस, घरातही दिसत नाहीस. पण बाबा मी तर घरीच असतो. नक्की? हो, आईला विचारा. विचारायचं कशाला? तू आहेस ना समोर, त्यामुळे कुणाला मी काहीही विचारत बसत नाही, सरळ तुलाच विचारतो. कशाबद्दल? ओळख, कशाबद्दल विचारायचं असेल? अभ्यासाबद्दल. काय झालं? आठवून बघ बरं, तुला किंवा सौरभला लहानपणापासून मी कधीतरी अभ्यासावरून धारेवर धरलंय? आणि अर्थात तुम्ही तशी वेळही आणू दिली नाहीत. ओ, मग काय झालंय का बाबा? तूच सांग, कशाबद्दल विचारायचं असेल? नाही आठवत? ठीक आहे, आता मीच तुला स्पष्ट विचारतो. नाही, तुला मी जाब नाही विचारत आहे, पण एकच सांगतो, हे जे काही चाललंय, जे मला कळलंय, जे तुझ्या आईकडनं मला जाणवलंय, ते काही मला फारसं पटत नाहीये. ओ पण बाबा. बोल बोल, मी ऐकतोय. आता यावर मी काय बोलू? काय ठरवलंयस तू? अरे नंदिता चांगली मुलगी आहे, मन मिळावू आहे, मन मोकळी आहे, कुणालाही आवडेल अशीच आहे. पण प्रश्न असा आहे की हे नुसतं आवडणं हे किती दिवस चालणार? पुढे काय करायचं याचा काही विचार केलायस का? बाबा विचार कर म्हणजे नक्की काय करू? विचार कर म्हणजे नेमकं काय करायचं याचाही विचार कर. हे प्रेम बीम आपल्याला झेपणार आहे का याचाही विचार कर. बरं बाबा. काय फारसं पटलेलं दिसत नाहीये? नाही तसं नाही बाबा. मग कसं? बाबा बिलीव्ह मी, मी सिरियसली या सगळ्याबद्दलच विचार करण्यात बिझी झालो होतो. पण मागच्या दारातनं मांजर घरात शिरावं तसं माझ्या मनात हे आवडणं वगैरे सुरू झालं. खरंच? हो. एक काम कर, त्या नंदिताला आम्ही बोलवलंय म्हणून सांग. हा सांगतो सांगतो, नक्की सांगतो. हा मी आलोच. हा मुलगा लाजायला वगैरे लागला. तुझं लग्न जमवायचा प्रयत्न करते तर तुम्हाला तो नसता खटाटोप वाटतोय. आणि तुझं लग्न झाल्याशिवाय मी या घरात शांततेने राहणं शक्य नाही. मुलाचं फक्त पहिलं लग्न झालं एवढाच काय तो दोष आहे. पण बघायला काय हरकत आहे? आपण विचार करून निर्णय घेऊ ना.